स्मार्ट मीटर बद्दल आपण नांदुरा शहराच्या शांतीनगर भागामध्ये आलेलो आहे। हा शांतीनगर जो भाग आहे हा जास्तीत जास्त मजूर वर्ग आहेत, छोटे उद्योजक आहेत आणि शांतीनगर हा नांदुरा शहराच्या मुख्य बाजारपेठेपासून फार दूर असणारा भाग आहे। तर या परिसरामध्ये काही दिवसाआधी स्मार्ट मीटर लावले गेलेले आहेत। जे घराचे कर्ते पुरुष असतात हे कामानिमित्त व्यवसायानिमित्त बाहेर असताना त्यांच्या गैरहजेरीत घरी असणार कोण, ज्येष्ठ मंडळी असू शकतात किंवा लहान मुलं, तर त्यांच्या गैरहजेरीमध्ये या सर्वांच्या घरी स्मार्ट मीटर लावले गेलेले आहेत। यांचे जर आज बिल बघितले तर प्रत्येकाचे बिल पाहून आपल्या लक्षात येईल की स्मार्ट मीटरचं जे पल्स युनिट आहे हे नक्कीच जुन्या मीटरपेक्षा जास्त येऊन राहिलं। आता मी प्रत्येकाचं हे बघून आलो, ह्या ज्या मावशी आहेत यांचं मागच्या महिन्याचं बिल भरलेलं आहे काहीतरी 690 रुपये आणि या महिन्यात त्यांना बिल आलेलं आहे 3000 पेक्षा जास्त। असे हे सर्वांचं, आणि विशेष म्हणजे ह्या परिसरामध्ये जेवढे हे लोक दिसत आहेत हे सर्वजण, यांचे जर आपण वीज चालू रिडिंग जर बघितले बिलावरचे तर प्रत्येकाच्या बिलामध्ये एकच आहे, उपलब्ध नाही उपलब्ध नाही। म्हणजे इथं जर 10 जण उपलब्ध असतील उभे असतील तर यांच्या 8 जणांच्या बिलामध्ये उपलब्ध नाहीचं हे दिलेलं आहे त्यांनी। आणि जे बिल दिलेलं आहे अवाच्या सवा दिलेलं आहे। इथं एक जण कोण आहे ते ज्यांचं मीटर जळालं। स्मार्ट मीटर बद्दल असं सांगितलं जाते की स्मार्ट मीटरचे युनिट हे ऑनलाईन कार्यालयाला जातील आणि तुमचं बिल येईल तिकडून, चांगली गोष्ट आहे। पण स्मार्ट मीटर मध्ये ते मीटर बंद पडलं, काही फॉल्ट झाला तर लगेच त्यांना कळेल आणि ते येतील तुमचं सर्व्हिस द्यायला। यांचं मीटर जळालेलं, यांनी व्हिडिओ काढला, यांनी लेखी तिथं जाऊन सहाय्यक अभियंत्यापर्यंत पोहोचवलं, अजूनही कोणी आलं नाही। कोणत्या तारखेला जळालं मीटर? 7 तारखेला, 6-7 तारखेला, 7 जून। नाही मे महिना। मग आता तर जूनची आजची 17-18 तारीख आहे ना, 18 तारीख आहे आजची, अजूनही कोणी आलं नाही। बघा यांचा स्मार्टनेस की अजूनही यांच्या घरी कोणी आलं नाही। त्यांनी स्मार्ट मीटरचा मला फोटो देखील दिलेला आहे, व्हिडिओ देखील दिलेला आहे। तुमचं घर किती दूर आहे इथून? बरं ठीक आहे ना। तर असे अवाच्या सव्वा बिल आलेले आहेत, म्हणून वीज ग्राहकांच्या मनामधील जो संभ्रम आहे ते आता अनुभवाचे बोल सर्वजण सांगून राहिले होते इथं मजजवळ की मागच्या महिन्याचं बिल आणि या महिन्याच्या बिलामध्ये तफावत आहे, खूप तफावत आहे। म्हणून अजूनही माझी विनंती आहे, अजूनही वीज ग्राहक हक्काचा जो कायदा आहे तो आपल्या बाजूने आहे सध्या तरी, पुढे बदलेल नाही बदलेल याच्याबद्दल मला माहिती नाहीये, पण सध्या तरी तुमच्या बाजूने आहे की तुम्हाला विचारल्याशिवाय तुमचं मीटर त्यांनी बदलायला नव्हतं पाहिजे। आलं लक्षामध्ये? तर याबद्दल ही व्यथा आता या व्हिडिओ रूपानं मी आपणा सर्वांपर्यंत पाठवत आहे। सर्व जनतेने जागरूक होऊन या स्मार्ट मीटर बद्दल विरोध दर्शवला पाहिजे। ठीक आहे।